नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम घटक चाचणी म्हणजे युनिट टेस्ट फर्स्ट पहिली घटक चाचणी जी होणार आहे, म्हणजे जिला तुम्ही घटक चाचणी क्रमांक 1 म्हणत असता. तिच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सायन्स 1चे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तुम्ही महाराष्ट्रातनं आहात, तुम्हाला मराठी अगदी सोप्या पद्धतीने समजते, त्यामुळे आपण मराठीत या व्हिडिओला शूट करत आहोत. जरी तुम्ही सेमी इंग्लिश मीडियमचे आहात, तुम्हाला इंग्लिशमधनं तुमचं विज्ञान आहे, म्हणजेच विज्ञान 1चे प्रश्न आपण इंग्रजीमधनं बघणार आहोत. क्वेश्चन जे आहेत ते इंग्लिशमधनं आहेत, परंतु मी तुम्हाला मराठी भाषेमध्ये एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते सोप्या रीतीने समजावं आणि आपण महाराष्ट्रातले आहोत तर आपण मराठी बोललंच पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, कारण तुमची युनिट टेस्ट फर्स्ट युनिट टेस्ट 1मध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स, जर तुमचा 20 मार्काचा असेल 25 मार्काचा पेपर असेल, त्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत या व्हिडिओला बघितल्यानंतर. कारण सगळे महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला पुरवून देणार आहे, सर्व महत्त्वाचे प्रश्न मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यासोबत तुम्हाला PDF देखील देणार आहे. बघा, इथे म्हटलेलं आहे क्लास 10 सायन्स 1 युनिट टेस्ट 1 महाराष्ट्र बोर्ड 2025 साठी हे प्रश्न तुम्हाला अगदी महत्त्वाचे ठरणार आहेत. तर यामध्ये आपण 3 चॅप्टर विद्यार्थी मित्रांनो 3 चॅप्टरवरती आपण महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. पहिला चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन, दुसरा आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आणि तिसरा आहे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन्स. स्टार्टिंगचे 3 चॅप्टर सायन्स 1चे आपण यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. त्याचे महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेशनचे क्वेश्चन्स किंवा VSCचे जे 1 मार्काचे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे डेफिनेशन असतील किंवा एक्सप्लेन करायचं, फक्त 1 मार्काचा प्रश्न 1 लाईनमध्ये उत्तर येईल असं. तर बघा, स्टेट द SI युनिट ऑफ अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं SI युनिट काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा आहे नेम द सायंटिस्ट हू गेव द लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनचा लॉ ज्यांनी दिला त्या वैज्ञानिकाचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा प्रश्न, व्हॉट इज व्हॅलन्सी. तर व्हॅलन्सी काय आहे ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायचं आहे, डिफायनेशन लिहायची आहे. त्यानंतर डिफाईन करायचं आहे केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन विद्यार्थी मित्रांनो डेफिनेशन लिहायची आहे. डेफिनेशन लिहिल्यानंतर तुम्हाला मार्क मिळून जाईल, 1 मार्कसाठी प्रश्न आहे. 5वा प्रश्न आहे नेम द ग्रुप अँड पिरियड ऑफ द एलिमेंट विथ ॲटॉमिक नंबर 17. विद्यार्थी मित्रांनो 6वा प्रश्न आहे राईट द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. 7वा प्रश्न आहे व्हॉट इज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. तर बघा, हे 7 प्रश्न आहेत VSCचे, जे की खूप महत्त्वाचे आहे, अगदी महत्त्वाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आत्ताच सांगतोय, हे प्रश्न तुम्हाला अगदी महत्त्वाचे आहे. हे प्रश्न तुम्ही कुठेतरी नोट करा नोटबुकमध्ये किंवा स्क्रीनशॉट घेत चला, सोबतच PDF देणार आहे. याची उत्तरे तुम्ही यूट्यूबवरनं शोधा, गुगलवरनं शोधा, ChatGPTवरनं शोधा, कुठूनही शोधू शकता आणि ती प्रिपेअर करून जा. तुम्ही एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क मिळवू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, मी काय करतो ह्या आभार हे पडल्यापेक्षा नेमकी तुम्हाला हे प्रश्न खरंच महत्त्वाचे असणार आहेत का याबद्दल बोललेलं अगदी बरोबर असणार आहे. ओके, त्यामुळे काय करायचं, तुम्हाला हे प्रश्न प्रिपेअर करायचा, याचा अभ्यास करायचा आणि आउट ऑफ मार्क्स तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये मिळवायचे आहेत. तुम्हाला बाहेर काही करण्याची गरज नाही. 3 चॅप्टरवरती जर तुमची युनिट टेस्ट होत असेल तर मी तुम्हाला सगळे महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये देतोय. तर काय करा, फक्त स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहत चला आणि त्याची उत्तरे प्रिपेअर करा. पहिला आहे विच ऑफ द फॉलोइंग हॅज द हायजेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. विच ऑफ द फॉलोइंग हॅज द हायजेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. MCQची क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सचे. ओके, तर आता तुम्हाला काय आहे, 4 पर्याय दिले आहेत. हे क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या युनिट टेस्ट फर्स्टसाठी, त्यासोबत फर्स्ट टर्मसाठी देखील महत्त्वाचे असतात फ्युचरमध्ये, आणि त्यासोबत बोर्ड एक्झामिनेशन देणार आहात तुम्ही 2026मध्ये, त्यासाठी देखील हे प्रश्न तुम्हाला अगदी महत्त्वाचे असणार आहेत. पहिला विद्यार्थी मित्रांनो A, ज्यामध्ये आहे सोडियम, B आहे क्लोराईन, त्यानंतर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. तर 4पैकी कोणता पर्याय आहे योग्य तो तुम्हाला निवडून लिहायचा आहे. त्यानंतर दुसरा आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. यामध्ये तुम्हाला Zn+COSO4 आहे. ओके, त्यानंतर म्हणजे तुम्हाला पूर्ण 4 रिॲक्शन दिल्या आहेत, तर कोणती तुम्हाला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. ओके, जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे. तिसरा MCQचा क्वेश्चन आहे द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स डिपेंड्स ऑन. 4 पर्याय दिले आहेत. Aमध्ये आहे मास ओनली, Bमध्ये आहे डिस्टन्स ओनली, Cमध्ये आहे बोथ मास अँड डिस्टन्स आणि Dमध्ये आहे शेप ऑफ द ऑब्जेक्ट्स. ओके, चौथा विद्यार्थी मित्रांनो विच ग्रुप कंटेन्स नोबल गॅसेस. विच ग्रुप कंटेन्स नोबल गॅसेस. तर 4 पर्याय विद्यार्थी मित्रांनो ग्रुप पहिल्यामध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे, Aमध्ये ऑप्शन आहे ग्रुप 1, Bमध्ये म्हटलं आहे ग्रुप 2, Cमध्ये म्हटलं आहे ग्रुप 17 आणि Dमध्ये म्हटलं आहे ग्रुप 18. तर योग्य क्वेश्चन जो आहे तो सिलेक्ट करा आणि त्याची उत्तरे लिहा. ओके, योग्य जो ऑप्शन असेल तो सिलेक्ट करा आणि त्याचा आन्सर लिहा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 2 मार्काचा प्रश्न आहे. 2 मार्काचे प्रश्न बघणार आहोत, ज्यामध्ये पहिला आहे राईट एनी 2 डिफरन्सेस बिटवीन मेंडलिव्स पिरियडिक टेबल अँड मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मेंडलिव्स पिरियडिक टेबल आणि मॉडर्न पिरियडिक टेबल यामध्ये कोणती 2 डिफरन्सेस लिहायचे आहेत. म्हणजे तुम्हाला इकडे 2 आणि तिकडे 2 असे 4 डिफरन्सेस लिहिले की तुम्हाला 2 मार्क मिळून जातील. त्यानंतर दुसरा विद्यार्थी मित्रांनो राईट द केमिकल इक्वेशन फॉर द रिॲक्शन ऑफ आयरन विथ कॉपर सल्फेट अँड आयडेंटिफाय द टाईप ऑफ रिॲक्शन. ओके, तिसरा प्रश्न आहे डिफाईन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड राईट इट्स फॉर्म्युला. म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तुम्हाला त्याची डेफिनेशन व्याख्या लिहायची आहे आणि त्यासोबत त्याचा फॉर्म्युला सूत्र देखील लिहायचं आहे. त्यानंतर चौथा विद्यार्थी मित्रांनो स्टेट द मॉडर्न पिरियडिक लॉ. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे 2 मार्कासाठी. त्यानंतर 5वा आहे राईट टू एक्झाम्पल्स इच ऑफ
कॉम्बिनेशन अँड डिकम्पोजिशन रिॲक्शन. तर अशा पद्धतीचे 2 मार्काचे प्रश्न होते. स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न आपण रयत शिक्षण संस्था असेल किंवा बाकी मराठा विद्याप्रसारक समाज संचलित जे काही शाळा असतात इयत्ता 10वीच्या शाळा, त्या शाळांचे पेपर वगैरे आपण एक्झॅक्टली कलेक्ट केले. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघितल्या, त्यांचं ॲनालिसिस केलं, विश्लेषण केलं, कोणते प्रश्न युनिट टेस्टमध्ये, घटक चाचणीमध्ये या 3 चॅप्टरवरून विचारले जातात. त्यानंतर आपण हे PDF बनवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ही प्रश्नपत्रिका, हे जे काही IMP क्वेश्चन्स देतोय ना, हे खूप महत्त्वाचे असणार आहे. फक्त इक्वेशन करा, आउट ऑफ मार्क्स तुम्ही मिळवू शकता. ओके, जाऊया आता किती मार्काचे? 3 मार्काचे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे 3 मार्कासाठी कोणकोणते कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते बघायचं आहे. तर यामध्ये पहिला आहे स्टेट द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अँड एक्सप्लेन द फॅक्टर्स ऑन विच ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिपेंड्स. दुसरा आहे बॅलन्स द फॉलोइंग केमिकल इक्वेशन Fe+H2O Fe304+2. याला काय म्हणतं कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मायनस ग्रेटर दॅन ऑर स्मॉल दॅन काय म्हणतात कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तिसरा आहे एक्सप्लेन द ट्रेंड इन ॲटॉमिक रेडियस अँड बॅलन्सी इन अ प्रेड अँड ग्रुप ऑफ द मॉडर्न प्रेडिक्ट टेबल. चौथा विद्यार्थी मित्रांनो डिस्क्राईब अँड ॲक्टिव्हिटी टू शो अ केमिकल रिॲक्शन इन अ कंपाइंड बाय अ चेंज इन कलर. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आता 4 मार्कचे क्वेश्चन्स आपल्याला बघायचे आहेत. त्याआधी मी तुम्हाला सांगतोय, जर तुम्हाला हे PDF हवं असेल, जे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व आत्तापर्यंत क्वेश्चन बघितले आणि पुढे 4 मार्काचे डायग्राम बेस क्वेश्चन्स अजून आपल्याला बघायचे आहेत, आणि तुम्हाला जर हे PDF हवं असेल तर व्हिडिओ संपल्यानंतर फक्त या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि याचा स्क्रीनशॉट घ्या. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं आहे याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि आमचा Instagram ID mastervaibhav23, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, किंवा चॅनलवरती जा, किंवा Instagram असेल तुमच्याकडे डायरेक्ट ओपन करा, तिथे सर्च करा वरती mastervaibhav23. तुम्हाला ब्ल्यूटिकसोबत एक ID दिसेल, माझा फोटोही दिसेल, त्याला तुम्ही फॉलो करा आणि तिथे तुम्ही फक्त तो स्क्रीनशॉट सेंड करा. आम्ही तुम्हाला हे सर्व PDF विथ क्वेश्चन्स, तुम्हाला पूर्ण PDF आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत. म्हणजे तुमची प्रिपरेशन अगदी सहजरित्या होऊन जाईल, तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. काय करा, फक्त व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं याचा स्क्रीनशॉट त्या Instagram ID mastervaibhav23 वरती सेंड करा, म्हणजे तुम्हाला PDF मिळून जाईल. बघूया 4 मार्काचा पहिला प्रश्न काय म्हणतोय. यामध्ये म्हटलं आहे ड्राइव्ह द इक्वेशन V² = U² + 2AS युझिंग द ग्राफिकल मेथड. पुन्हा एकदा क्वेश्चन वाचतो, ड्राइव्ह द इक्वेशन तुम्हाला ड्राइव्ह करायचं, ज्यामध्ये आहे V² = U² + 2AS युझिंग ग्राफिकल मेथड. दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो राईट ऑब्झर्वेशन अँड केमिकल इक्वेशन फॉर द रिॲक्शन ऑफ. पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो मॅग्नेशियम रिबन विथ HCl. दुसरा आहे झिंक विथ सल्फ्युरिक ॲसिड. थर्ड आहे एक्सप्लेन हाऊ द पोझिशन ऑफ ॲन एलिमेंट इन अ प्रेडिक्ट टेबल हेल्प्स टू प्रिडिक्ट इट्स केमिकल प्रॉपर्टीज. त्यानंतर चौथा आहे प्रूव्ह दॅट ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन इंडिपेंडंट ऑफ द मास ऑफ द ऑब्जेक्ट. त्यानंतर ॲक्टिव्हिटी डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स आहे विद्यार्थी मित्रांनो, 5 क्वेश्चन्स आहेत. बघूया पहिला क्वेश्चन. यामध्ये म्हटलं आहे ड्रॉ अ लेबल डायग्राम टू शो द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन अ ऑब्जेक्ट ऑन द अर्थ. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा ड्रॉ अ लेबल मॉडर्न प्रेडिक्ट टेबल फॉर द फर्स्ट 20 एलिमेंट्स. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा परफॉर्म अँड ॲक्टिव्हिटी टू शो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन युझिंग झिंक अँड कॉपर सल्फेट अँड नोट युअर ऑब्झर्वेशन्स. त्यानंतर चौथा आहे ड्रॉ द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर्स फॉर NaCl अँड H2O. त्यानंतर पाचवा आहे डिझाईन अँड ॲक्टिव्हिटी टू प्रूव्ह दॅट मास डज नॉट अफेक्ट फ्री फॉल ॲक्सेलरेशन. तर अशा पद्धतीचे प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा एकदा रिवाईज करूयात. थोडक्यात आपण काय काय बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये तर थोडक्यात आपण डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो सर्व महत्त्वाचे प्रश्न जे तुमच्या घटक चाचणी क्रमांक 1 साठी म्हणजे तुमची युनिट टेस्ट फर्स्टसाठी इंग्लिश मिडियममधून म्हणजे सायन्स 1चे आपण बघितलेत. ओके, त्यामध्ये 3 चॅप्टर होते. पहिला ग्रॅव्हिटेशनल, त्यानंतर पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, म्हणजे स्टार्टिंगचे सुरुवातीचे 3 चॅप्टरवरती युनिट टेस्ट घेतली जाईल. तर त्यावरती आपण काय केले महत्त्वाचे प्रश्न बघितले, म्हणजे तुमचं पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स असेल, ग्रॅव्हिटेशन असेल, केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन्स असेल, ज्यामध्ये आपण सर्वप्रथम VSC 1 मार्क म्हणजेच 1 मार्काचे आपण क्वेश्चन्स बघितले, डेफिनेशन वगैरे असतील त्यामध्ये. त्यानंतर MCQचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, बहुपर्यायी प्रश्न याचे देखील प्रश्न बघितले. त्यानंतर 2 मार्काचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, कोणते असू शकतात ते बघितलं महत्त्वाचे प्रश्न. त्यानंतर 3 मार्काचे महत्त्वाचे प्रश्न आपण बघितलेत आणि 4 मार्काचे महत्त्वाचे प्रश्न, आणि त्यानंतर ॲक्टिव्हिटी डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स म्हणजे डायग्राम ड्रॉ वगैरे करायला असते ना, त्या पद्धतीचे क्वेश्चन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेत. तर विद्यार्थी मित्रांनो ही व्हिडिओ तुमच्या घटक चाचणी म्हणजेच युनिट टेस्ट 1च्या प्रिपरेशनसाठी अगदी महत्त्वाची आहे. आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. याचा स्क्रीनशॉट आमच्या Instagram ID mastervaibhav23ला सेंड करा, आम्ही तुम्हाला याचं PDF लगेच सेंड करू. आणि विद्यार्थी मित्रांनो काही क्वेश्चन असेल कमेंट सेक्शनमध्ये किंवा Instagram ID वरती आम्हाला प्रश्न विचारायला अजिबात घाबरू नका, आम्ही तुम्हाला शक्य तितके आमच्या परीने मदत करू. परंतु पेपरमधून आल्यानंतर आउट ऑफ मार्क्स मिळाल्यानंतर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला किती मार्क्स मिळालेत, किंवा आम्हाला Instagramवरती मेसेज करायला विसरू नका तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळाले की 20 पैकी 18 मिळालेत, 19 मिळालेत की किती मिळालेत. कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवत असेल मला Instagramवरती मेसेज करा, मी तुमचा चॅटचा स्क्रीनशॉट घेऊन स्टोरीला देखील ठेवेल. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो तुमच्या घटक चाचणी म्हणजेच युनिट टेस्ट फर्स्टच्या पेपरसाठी. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. टाटा बाय बाय आणि काळजी घ्या. धन्यवाद.